त्यांचं आरोग्य बजेट मोठं आहे, डॉक्टर इंजिनियर सगळ्या गोष्टी आपल्यापेक्षा जे युरोपियन राष्ट्र आहेत, जे पाश्चात्य लोक आहेत, त्यांच्याकडे दवाखाने, त्यांचं बजेट, त्यांच्या सुविधा, त्यांचं तंत्रज्ञान, त्यांचं डॉक्टर नर्स स्टाफ, हे सगळ्या गोष्टी आपल्यापेक्षा वरचढ आहे की नाही. तरी सगळ्या जगामध्ये कोरोनाच्या बाबतीमध्ये सगळ्यात कमी मृत्यूदर भारताचा आहे. 136-139 कोटी लोकसंख्येचा असणारा देश, तरी आपला मृत्यूदर सगळ्यात कमी आहे. याच्या मागचं कारण काय? आमची प्रतिकारक शक्ती त्या ठिकाणी जास्त आहे. कशाच्या बळावरती? आमच्याकडे 3 ऋतू आहे, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. आमच्याकडे 4 महिने ऊन असतं, 4 महिने थंडी असते, 4 महिने पाऊस असतो. त्याच्यामुळे आमच्या शरीराला उन्हाची सवय आहे, थंडीची सवय आहे आणि पावसाळ्याची सवय आहे. त्याच्यामुळे आमची इम्युनिटी पॉवर, आता तो चिकनगुनिया लवकर जात नाही तो विषय वेगळा आहे, तो लवकर जात नाही अंगातून, तो विषय वेगळा आहे. पण तरी आमची इम्युनिटी पॉवर, आमची रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे. आमच्याकडे ऋतू सगळे आहेत. काही राष्ट्रांमध्ये वर्षभर उन्हाळा आहे, काही देशांमध्ये वर्षभर पावसाळा आहे, काही देशांमध्ये वर्षभर हिवाळा आहे. त्याचा परिणाम शरीरावरती झाला. काही देशातले लोक नुसते गोरे आहेत, काळा माणूस औषधाला बी सापडत नाही. काही देशातले लोक नुसते काळे आहेत, वेस्ट इंडिज झालं, साऊथ आफ्रिका, हे लोक सगळे काळे आहेत, गोरा माणूस पूजेला बी सापडत नाही तिथे. आपल्या देशामध्ये गोरा आहे, सावळा आहे, निमगोरा आहे, काळा आहे, निळा आहे, घननिळा आहे, सगळेच आहे आपल्याकडे. गोरा आहे, निमगोरा आहे, सावळा आहे, माझ्यासारखा काळा बी आहे, निळा बी आहे. मग तुम्ही म्हणा तू डोकं फिरलं का? निळा कुठे पाहिला आहे ना, पंढरीचा निळा, लावण्याचा पुतळा. आमच्याकडे निळा पण आहे, आमच्याकडे घननिळा बी आहे, घननिळा, सावळा, बाई, आमच्याकडे घननिळा आहे, निळा आहे, काळा आहे. त्याचा परिणाम शरीरशास्त्रावरती झाला. काही देशातल्या लोकांचे नाक असे तरतरी ते बघा, काही देशातल्या लोकांना नाकच नाही, नाकच नाही. आपल्या शेजारचं राष्ट्र नाही हो, नेपाळ तर आपलं आहे, ते बिना नाकाचे, सप्त्या नाकाचे. चायना, नाकच नाही नालायकांना, तरी किती नाक लावतात. असं वाटतं का बैलगाडीचं चाक फिरून गेलं बिलंगे सरीतून त्यांच्या, असे फक्त 2च असे छिद्र दिसतात नागपुडीचे. असं वाटतं का मोबाईलची चार्जर लावायची जागा आहे. मला काय सांगायचंय, आमच्या वाट्याला ज्ञान आलं, आमच्या वाट्याला सौंदर्य आलं, ना आमच्या वाट्याला संपत्ती आली. या 3 गोष्टी या भारतामध्ये, या राष्ट्रामध्ये, या देशामध्ये. म्हणून आपण सर असो. मग तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्याकडे सगळं असेल रे, पण तुझ्याकडे कबड काही काल्याचे, तुझ्याकडे काल्याचे घास काला मिळत नाही. बरं, भगवंताने सांगितलं तुकोबाराया, तुको देवाचं जाऊ दे. आपली शंका आहे की महाराज तुम्ही सांगता काला एवढा दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे, मिळत नाही, त्याच्याकरता वैकुंठातले देव, आज काल्याचे असे देव जडी झाले मासे, आज ओस अमरावती, हे सगळं खरं आहे महाराज. आणि मग तुम्ही सांगता काल्याबद्दल इतकं, मग का तुमचा तो दही भाताचा एवढूसा एक घास खाण्याकरता 8-16 घंटे तुमचे कीर्तन ऐकायचे, प्रवचन ऐकायचे, काकड्याला हरिपाठाला यायचं. आम्हाला इतका त्रास आहे, मणक्यांमध्ये गॅप आहे, आमचे मान सरळ राहत नाही, एवढे सगळं त्रास सहन करून, हार्डवर्किंग करून, एवढं सगळं करून तुम्ही आम्हाला काला किती देणार? काल्या दिवशी एवढूसा. मग एवढूसा काला खाण्याकरता एवढा त्रास सहन करायची काय गरज आहे? त्याच्यापेक्षा आम्ही 2/4 घरी लाया आणू, 2 शरमुरमुरी आणू, 2 लिटर दही घालू, 2 किलो साखर घालू, घराची कडी लावून घेऊ, टिकोबाईनी ठोबा दोघे जण मिळून खाऊ. तुम्ही घरी किती खाल्लं तरी तो दही आणि भाताचे आहे, इथे हरिनामाचा खिचडी काला, हा त्याच्यामधला फरक आहे माय बापा. म्हणून तुकोबाराय म्हणता, हा काला वैकुंठात नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कबडी काही काल्याचे. मग भगवंताने विचारलं, तुकोबा तुमचा काही प्रोटोकॉल, तुमचा काही नियम, तुमचा काही दंडक आहे का? काला खाण्याचे तुमचे काही नियम आहे का? वारकरी संप्रदाय हा अप्पल पोट्या संप्रदाय नाही. एकमेका सहाय्य करू अवघे धरू, माणसाचा अवघड आहे. तसं भेदभाव, देव सुद्धा भेदभाव करतो बरं.
हे डोक्यातून काढून टाका. देव सगळ्यांसोबत सारखा वागतो अजिबात नाही. देव तोंड पाहून कामं करतो. तू का म्हणे नाही विश्वासाच्या मनी पहावे पुराणी. देव तोंड पाहूनच काम करतो. भक्ता राखे दुर्जना ते तोंड पाहूनच काम करतो. त्याने काही गोष्टी बापाला सांगितल्या नाही, काही गोष्टी आईला सांगितल्या नाही, काही गोष्टी भावाला सांगितल्या नाही. माणूस काही गोष्टी बापाला सांगत नाही, आईला सांगतो, आईला सांगत नाही, भावाला सांगतो. याने बापालाही सांगितलं नाही आईला. आणि माणूस काही गोष्टी आईला सांगत नाही, बापाला सांगतो, बापाला सांगत नाही, आईला सांगतो. काही गोष्टी आईलाही सांगत नाही, बापालाही सांगत नाही, भावालाही सांगत नाही. पण तुम्हाला सांगितल्याशिवाय याने रुक्मिणीला सुद्धा सांगितलं नाही. जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीशी. त्याने देवकीलाही नाही, वसुदेवाला नाही, बळीभद्राला नाही, रुक्मिणीलाही नाही. ते फक्त अर्जुनाला सांगितलं. देव ज्ञानाच्या बाबतीमध्ये भेदभाव करतो, सगळ्यांना देत नाही. वेदाकडे ज्ञान आहे पण वेदही सगळ्यांना ज्ञान देत नाही. वेदो में भेद आहे. जो लागला कानी ती हिवरणाच्या. ज्ञानोबराय सांगता वेद अतिकृपणू. काय शब्द ज्ञानोबरायांचे. ज्ञानोबराय सांगता वेद श्रीमंत आहे पण कंजूस आहे. कंजूस आहे म्हणून श्रीमंत आहे. वेद श्रीमंत आहे, खूप श्रीमंती ज्ञानाची, पण जो लागला कानी ती हिवरणाच्या. वेदाकडे प्रचंड संपत्ती आहे पण तो कंजूस आहे. समुद्राकडे प्रचंड संपत्ती आहे. कशाची हो? पाण्याची. पण जर एखादी जहाज भरकटलं आणि जर तिथे त्या जहाजावरचं पाणी संपलं तर ते खलासी किंवा तो कॅप्टन पाण्या वाचून मरून जातो, पण त्याला पाणी पिता येत नाही. मग तुम्ही म्हणाल पाणी नव्हता का तिथे? समुद्राच्या आजूबाजूला काय होतं बरं? किती गॅलन पाणी मोजता येईल का? किती टाक्या भरतील? किती मोटर लावल्यावर उपसा होईल? एवढं पाणी आहे पण त्या पाण्याने कोणाचंच तहान भागवत नाही. सारा समुंदर मेरे पास है, एक बूंद पाणी मेरी प्यास है. एवढी मोठी श्रीमंती आहे पण ते खारट आहे, कोणाच्या उपयोगात पडत नाही. तशी श्रीमंती खूप आहे पण सत्याला वर्गणी देत नाही. ते त्या खारट समुद्राच्या पाण्यासारखी श्रीमंती. गावात भगवत कार्य, ईश्वरी कार्य आहे, संत कार्य, एवढं धर्माचं कार्य होतंय पण रुपया देण्याची दानत नाही. समजावं ती श्रीमंती त्या समुद्राच्या खारट पाण्यासारखी जी कोणाच्याच उपयोगात पडत नाही. तू कोबरा म्हणता आम्ही त्या बाबतीत तसे नाही रे देवा. आम्ही अप्पल पोटेत अजिबात नाहीये. मग काला एकमेका देव मुखी सुखे घालू हुंबरी. हुंबरी हा खेळ आहे. तुझी कोण घाली हुंबरी, तू आपली मावशी मारी येली. पूर्वीचे खेळ विट्टी दांडू चंडू लगोरी मामा होतो सुरबारा मी लपंडाव, हे खेळ भगवंत त्या काळात हे खेळ होते. मला चांगलं आठवतं मी लहान असताना. खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळताती नानापणी, खेळताती नानापणी, खेळ मांडीला लगोरी, 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 खेळ मांडीला लगोरी. खेळ मांडीला लगोरी अबक दुबक ते बघ पो रात्री कोण खेळ विटी दांडू चंडू फडी भाऊरा खेळ भवराग पोरी भव. हे खेळ गेले. मोबाईलनं फक्त खेळच नेले नाही. मोबाईलनं कॅमेरा नेला, मोबाईलनं घड्याळ नेलं, मोबाईलनं कॅलेंडर नेलं, मोबाईलनं डायरी नेली. सगळ्याच गोष्टी मोबाईलनं संपवल्या. आणि माणूस तर आता इतका येडा झालाय मोबाईलमुळे. अजून थांबा तुम्ही 4-5 वर्ष, तुम्हाला प्रत्येक गलीमध्ये 4-5 येडे लोक सापडतील मोबाईलमुळे. रस्त्यानं चालताना फक्त एकच करतील ते त्याचा अतिरेक झाला. अति सर्वत्र वर्जते. अहो तुमची माझी तुमची सगळ्यांची अवस्था ते फक्त अर्धा घंटा मोबाईल नका राहू त्याजवळ. कासावीस होतो माणूस. दिवसभर जर नाही राहिला तर घाम सुटेल त्याला, त्याचं हार्टबीट वाढतील. म्हणजे इतका माणूस त्याच्यात परेशान झालेला आहे, इतका त्याच्या आहारी गेलेला आहे. आणि त्याचे दुष्परिणाम तर जाणवतीलच ना पुढे. थोडे दिवस थांबा. सगळे खेळ संपले, मैदानी खेळ संपले, आता मोबाईलचेच खेळ आहे. ते अवघड आहे. टीव्हीवर कार्टून, मोबाईलवर कार्टून, दिवसभर कार्टून कार्टून पाहतो.
मायबापांची जबाबदारी ना आपलं पोरगं नेमकं काय पाहतं. एक सांगू मायबापा हो, मोठ्या जबाबदारीने बोलतोय, कोरोनाने सगळ्यांचंच नुकसान केलं. नुकसान झालं असं कोणीच नाही, मोजके लोक जर सोडले, ते लोक जर सोडले तर मग सगळ्यांचं नुकसान झालं. सगळ्यांना झटका दिला कोरोनाने, सगळ्यांनाच. शेतीचं नुकसान झालं, रात्री झोपला नव्हता का? विठ्ठल इतका अभ्यास करतोय तो. त्यांच्यावरच बोलायचं होतं नेमकं, त्यानेच बरं मला आठवण करून दिली. शेतीचं नुकसान झालं असेल, कदाचित ते पुढे पीक तुम्हाला काढून देईल. व्यवसायात नुकसान झालं असेल, पुढे तुम्हाला कमवता येईल. उद्योग व्यवसायात नुकसान झालं असेल, पुन्हा कमवता येईल. पण लेकरांचं जे शैक्षणिक नुकसान झालंय ना 2 वर्षाचं, ते कशानेच भरून निघणार नाही. या लेकरांमधला अभ्यास करण्याची जी वृत्ती होती ती संपली, अभ्यासच संपला. मग पुढे व्हायचं कसं यांचं? बरं, शासनानं एक बरं केलंय, 8वी पर्यंत नापासच नाही करायचं. आमच्या जळगाव जिल्ह्याचा 12वीचा निकाल लागला विलंगे सर, 99.96%. इतके हुशारे लागे बरं, 99.96, 100%. यांनाही काही पडेल नाही, सगळी उदासीनता आहे. असो, जाऊ द्या, आपल्याला तिकडे जायचं नाही. मला एक सांगायचंय, खेळ संपले. तू शिकवून घाली हुंबरी, तू आपली मावशी मारी आली. हुंबरी हा खेळ आहे, एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. हुंबरी खेळता खेळता याने मावशी मारली. याची मावशी सख्खी होती का होती? चुलत. तिने लावून घेतलं नातं, मी तुझी मावशी. आणि मावशीचं स्थान खूप मोठं आहे बरं जीवनामध्ये. मला अजून बी त्याचा अर्थ कळला नाही. लोक सहज बोलताना म्हणता माय मरो, माय मरो. नेमका फायदा कोणाचा? इकडे वेद, शास्त्र, पुराण ग्रंथ सगळ्यांनी सांगितलं की माय सारखं दैवत जगात नाही. मायची जागा कोणीच घेऊ शकत नाही. एखादी लेकराची आई वारली, किती जवळची व्यक्ती राहू द्या, ती जवळ गेल्यावर इतकंच सांगते, भाऊ जाऊ दे ना, अरे आई गेली म्हणून काय झाली, आम्ही तुला आई सारख्याची आई नाही, हा तिची जागा कोण. तरी लोक म्हणतात माय मरो मावशी जगो. त्याच्या जीवनात एक मावशी आहे ना. तुझं लागे वधी उपजला मजाधी. आपण सगळे ज्ञाते आहात, बरीचशी कीर्तनकार प्रवचनकार मंडळी बसलेली आहेत. ती भगवंताची योग माया आहे. नुसतं दुधाचं दही बनतं का बहिणी हो, मावल्या हो? नुसत्या दुधाचं दही बनतं का? नुसत्या दुधाचं दही बनत नाही. त्याला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो, कोणाचा तरी संग करावा लागतो. कोणाचा? विरजनाचा. दूध जेव्हा विरजनाचा संग करतो तेव्हा त्याचं दुधात रूपांतर होतं. मग नुसतं दुधाचं दही होत नाही, त्याला विरजनाचा संग करावा लागतो. एकट्या परब्रह्म परमात्म्याला अवतार कार्य करताना तो सगुण आहे, तो निराकार आहे. त्याला एकट्याला कोणतंच कार्य करता येत नाही, म्हणून त्याला मायेचा आधार घ्यावा लागतो. सगुण गुण माया, माया आली कोल्हाटीन गेळाय. सगुण गुण माया, माया आली कोल्हाटीन गेळाय. सगुण गुण माया, माया आली कोल्हाटीन गेळाय. सगुण गुण माया, माया आली कोल्हाटीन खेळाया. आली कोल्हाटीन खेळाया, आली कोल्हाटीन खेळाया, आली कोल्हाटीन खेळाया, आली कोल्हाटीन खेळाया. सगुण गुण माया, माया आली कोल्हाटीन खेळाय. सगुण गुण माया, माया आली कोल्हाटीन खेळाय. सगुण गुण माया, माया आली कोल्हाटीन खेळाया. सगुण गुण माया, माया आली कोल्हाटीन खेळाया. ती माया आहे, आणि ती माया जन्माला घालते भगवंताची आदिमाया. ती माया आदिमायेच्या ताब्यात आहे. ती आदिमाया भगवंताचं स्वरूप आहे. आदिमायेचा संग केल्याशिवाय अनादी अंबिका, ती अनादी आहे, ती अंबिका आहे, ती भवानी, ती योगमाया आहे. तिच्यापासून माया जन्माला येते, ती माया सगळे खेळ करते. तू का म्हणे माया होय दासी लागे पाया. मग येरते माईक, दुःखाला जन्माला घालणारे जेवढे माईक म्हणजे मायेपासून जन्माला आलेले आहेत ते सगळे त्रासदायक आहे. आणि ती माया योग मायेपासून जन्माला आली. ती योग मायेशिवाय भगवंत कोणत्याच अवतारात कोणतंच कार्य करत नाही. तिच्याशिवाय त्याचं पान सुद्धा हलत नाही. त्याच्यासोबत आदिशक्ती आदिमाया त्याच्या कायमस्वरूपी सोबत असते. मग ती द्वापार युगातही सोबत होती, ती कलियुगातही सोबत आहे. बघा, द्वापार युगामध्ये ती भगवंताचं कार्य करण्यासाठी ईश्वराच्या सोबत आली.
फिरविली कन्या. ज्या वेळेस त्या ठिकाणी ती योगमायेला घेऊन